हाय, गुड मॉर्निंग. तर आता सकाळच्या डब्याची तयारी चालू आहे. तर मी इकडं दम आलूसाठी आहे ना, बटाटे छोटे छोटे आहे ना इकडे शिजत टाकलेले. हे कुकरला नाही लावणार कारण कुकरला मला लगेच फुटून जाते. असं शिजवून घेते. तोपर्यंत इकडं हे बटाटे शिजूपर्यंत मी चपातीला पीठ मळून घेते. दही आणलं होतं त्यात टाकायला. सकाळी सकाळी गडबड राहते. हे शिजूपर्यंत मी आता इकडं चपाती हे करून घेते. इकडे रात्रीची भाजी आहे, काळं वांगं बनवलं होतं ते. आता इकडे मी चपात्याला पीठ मळून घेते. इकडं भाजी तयारी चालू आहे. अरे इकडं हे करून ठेवलेलं आहे मी. बटाटा हे झाला, टोमॅटो म्हणजे भाजून घेतले, कांदा आणि टोमॅटो. आणि इकडे बटाटे मी सोलते. आता इकडे कढई गरम करायला ठेवली. आता यात तेल टाकून घेते. हे फ्राय करून घ्यायला लागेल ना बटाटा. त्याला मी छान फ्राय करून घेते. सकाळी करायचं म्हटलं ना लय गडबड होऊन जाते. आता 6 वाजून गेले, खूप वेळ होऊन जातो. हे आहे ना, पहिला मी उकडून घेतले बटाटे आणि आपलं असं त्याला हे करून घेतलं. काटे चमच्याने आहे ना त्याला असं टोचून घेतले असे, म्हणजे सगळीकडून असं शिजून घ्यावा, म्हणजे भाजून मिळायला पाहिजे. तर नुसतं असं फ्राय करून घेते. आता मी मसाला आहे ना हे करून घेतो. टाकलं त्याला जास्त भाजून नाही घेऊ. दही जरासं फेटून घेतो. अद्रक लसूणची पेस्ट टाकते. जास्त का मसाला भाजलेलाच आहे त्यामुळे काय जास्त नाही भाजणार. आपली लाल तिखट टाकते त्यामध्ये. जास्त काय तिखट नाही करत घेतो. आणि थोडासा गरम मसाला टाकते.
थोडा टाकलेला आणि तो दही टाकून हे दही फेटून घेतलं मी. छान असं एकदम म्हणजे जरासं थोडीशी आंबट चव येते, छान लागतं. चांगलं आता शिजू दे जरा. कसं झाकून ठेवलं ना थोडंसं त्याचा कच्चा पण वास येतो ना जरासा, मग तो वास निघून जाईल. आणि हे आता बटाटे टाकून देते हे मसाल्यामध्ये छान. आता एक खराब म्हणजे असं हे झालेलं होतं ना बटाटा, तेही टाकते. थोडंसं पाणी टाकते आपल्याला जितकं म्हणजे ग्रेव्ही पाहिजे ना तितकं. चांगलं तसं शिजू दे. पण मीठ नाही टाकलेलं, मीठ टाकून घेते त्यात, लक्षातच नाही मीठ टाकायचं. आता छान त्याला असं कढी येऊ दे. ही अशी भाजी माझी झालेली आहे. आता त्यात फक्त आता कोथिंबीर टाकते आणि बंद करून ठेवते. बंदच केलं आता मी, कोथिंबीर टाकून घेते. खूप गडबड झाली आज. त्यात आज शुक्रवार पण आहे, देवपूजा वगैरे पण असते. तर पटकन करते. अजून आंघोळ नाही केलेली मी. त्यात छान अशी मस्त, मला जास्त कोथिंबीर आवडते. ही अशी भाजी झाली. ही अशी मस्त आवडतं तर पटकन. ही अशी छान मस्तपैकी देवपूजा झाली माझी. आत्ताच हजल्या वेळ झालेले 7:30 वाजत आलेले आहे. आणि इकडे पण असं हे छोटे छाप आणले होते मी यात्रेतून परवा, ते पण लई छोटे निघाले आणि मी इकडे मोठं असं काढलं. मस्त बाहेर छान असं वातावरण झालेलं आहे. पक्ष्यांचं आज लईच लेट झालेलं आहे. गुड मॉर्निंग. आज आहे शुक्रवार आणि माझ्या आत्ता अशी देवपूजा वगैरे झाली. अजून कपडे आणि नाश्ता. आज खूप लेट झालेलं आहे. 5ला उठूनसुद्धा लेट झालेलं आहे. 7:30ला 10 मिनटं कमी आहेत. ह्यावेळेस दररोज माझा नाश्ता वगैरे बसतो आम्ही नाश्त्याला. आज नाश्ता अजून करायचं आहे, म्हणजे बनवलेलं आहे सगळं, फक्त आता कपडे धुवायचे आहेत. कपडे धुवून मग नाश्ता वगैरे बनवेन. तसं छान माझी सकाळची आता पूजा झाली. कसं शुक्रवार आणि मंगळवार जरासं खूप लेट होऊन जातं, किती हे करा, पण कसं ते पण केलं पाहिजे. जरा सकाळी सकाळी केलं तरी छान वाटतं मस्त. तर आता कपडे धुवून येते. हे बकेट वगैरे ठेवायला गेले, त्यांची अजून देवपूजा राहिलेली आहे. तर मी आता जाते तिकडे, धुवून येते कपडे पटकन. आता इकडची पण झालेली आहे. तर कपडे धुवून येते मी. आणली हे घ्या, हे साबण ठेवून ये तिथं. होय
लय लेट झालेलं आहे आज. पाणी पण भरून घ्यावं लागेल. केवढं इकडे सूर्योदय होतोय. येतो काय ठेवून इकडे वरती उभी राहिले. नारळ कुठे? नारळ या खाली. आता खाली या सोड तिला.